नालासोपाऱ्यातल्या त्या 41 इमारतीवरती वसई विरार महापालिकेची सलग 13व्या दिवशी सुद्धा कारवाई सुरूच आहे। आपण बघू शकता की मी आता त्याच घटनास्थळावरती आहे। ह्याच त्या इमारती आहेत, ह्या सलग तोडणं सुरू आहे। ही जी आहे ही 4 मजली हिरावती नावाची जी बिल्डिंग आहे आणि या इमारतीवरती सुद्धा सकाळपासून हातोडा पाडणं सुरू आहे। माझ्या समोर जर बघितलात तर ती सद्गुरू ही जी इमारत आहे ही सकाळच्या टप्प्यामध्ये भुईसपाट केलेली आहे आणि त्याच्या बाजूची जी आहे ही शुभम बिल्डिंग आहे, ही सुद्धा आज भुईसपाट करण्याचं काम पोकलँडच्या माध्यमातून सुरू आहे। 23 जानेवारी पासून 13 दिवसामध्ये जवळपास वसई विरार महापालिकेनं 20 बिल्डिंगी तोडलेल्या आहेत आणि आज या 2 बिल्डिंग म्हणजे जवळपास 22 ज्या बिल्डिंग आहेत ह्या आज भुईसपाट होणार आहेत आणि उर्वरित ज्या इमारती आहेत त्याच्यावरती सुद्धा महापालिकेची सलग कारवाई सुरूच राहणार आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं या डम्पिंग आणि मलनिसारणाच्या जागेवरच्या ह्या सर्व 41 इमारती भुईसपाट करण्याचा आदेश आहे। त्यामुळे महापालिकेची ही कडक व प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई सुरू आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।